सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरात मंगळवारपासून महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनानं केलाय. या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांनी रस्त्यांवर व्यवसाय थांबवला होता. त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून पुनर्वसनाची मागणी त्यांनी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आज महापौरांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करत फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली. इचलकरंजी शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला होता. मुख्य रस्ते, चौक आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून महापालिकेनं मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. या कारवाईत अनेक ठिकाणी फेरीवाले आणि हातगाड्या हटवण्यात आल्या. मात्र यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचं उत्पन्न बंद झालं. गेल्या 4 दिवसांपासून व्यवसाय ठप्प असल्यानं फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यांनी पुनर्वसनाची मागणी करत उपमहापौर अनिल डाळे यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिकेच्या मोकळ्या जागांवर फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. या आश्वासनाच्या अनुषंगानं आज महापौर उदय धातुंडे यांनी स्वतः शहरात फेरफटका मारत विविध संभाव्य जागांची पाहणी केली. शंभूतीर्थ चौक, शॉपिंग सेंटर परिसर, गांधी पुतळा, सुंदर बाग, फिल्टर हाऊस, शिवतीर्थ, यशवंत प्रोसेस तसंच शाहू पुतळा परिसरात जागांची त्यांनी पाहणी केली. गांधी पुतळा परिसरातील सुंदर बागेजवळ तसंच दत्त मंदिराजवळील मोकळ्या जागांचा उपयोग फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी करता येईल का याची त्यांनी तपासणी केली. त्याचप्रमाणे शंभूतीर्थ शॉपिंग सेंटर जवळील महापालिकेच्या जागेवर फेरीवाल्यांना बसवण्याची शक्यता त्यांनी पाहिली. या ठिकाणी आवश्यक सुविधा उभारून नियोजनबद्ध पद्धतीनं फेरीवाल्यांना स्थान दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. फिल्टर हाऊस परिसरातही पाहणी करत तिथं काही फेरीवाल्यांचं पुनर्वसन करता येईल असंही मत त्यांनी व्यक्त केलं. रस्त्याजवळील फेरीवाल्यांना योग्य जागा उपलब्ध करून देण्याचा विचारही त्यांनी मांडला. शाहू पुतळा परिसरात फेरीवाल्यांनी महापौरांची भेट घेत आपली समस्या मांडली. त्यावर शाहू पुतळा परिसरात शाळेजवळील जागेची पाहणी करून तिथं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. तसंच पंचवटी थिएटरच्या मागच्या बाजूला असलेल्या नगरपालिकेच्या गाळ्यांच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा तयार करण्याची योजना त्यांनी मांडली. या ठिकाणी स्वच्छता, पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन नियोजनबद्ध फेरीवाला झोन तयार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महापौरांनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगितलं की गोरगरीब फेरीवाल्यांवर अन्याय होऊ देणार नाही, कुणाच्याही पोटावर पाय देणार नाही. मात्र शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण सहन केलं जाणार नाही. त्यांनी सांगितलं की सर्व विद्यमान फेरीवाल्यांचं पुनर्वसन केलं जाईल, परंतु नवीन फेरीवाल्यांना परवानगी दिली जाणार नाही. फेरीवाला समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक भागातील फेरीवाल्यांची यादी तयार करून महापालिकेकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार पात्र फेरीवाल्यांना कायमस्वरूपी जागा दिली जाईल. दरम्यान अतिक्रमण हटवल्यानंतर काही ठिकाणी वाहनधारकांनी गाड्या उभ्या करून नव्या प्रकारचं अतिक्रमण सुरू केलंय. यावरही कारवाई केली जाईल असा इशारा महापौरांनी दिला. पोलिसांच्या मदतीनं अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर नाका ते सांगली नाका तसंच पंचगंगा फॅक्टरी ते नदीवेस नाका या प्रमुख मार्गांवर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण सहन केलं जाणार नाही. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक रवी राजपुते, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे, दीपक पाटील, सदा मलाबादे तसंच फेरीवाला समितीचे पदाधिकारी आणि अनेक फेरीवाले उपस्थित होते. या दौऱ्यात महापौरांनी प्रत्येक फेरीवाल्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामुळं फेरीवाल्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून लवकरच पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. टू व्हीलर गाड्या ठीक आहे, 4 व्हीलर असलं तर आता आम्ही काय
विषय अजून एक काय झाला तुम्हाला सांगू. आम्ही जिथं मोकळं करायला की नाही तिथं जाऊन 4 व्हीलर लावायला आम्ही एवढं त्याच्यावर मार्ग काढायला साहेब उपमहापौर साहेबांनी सांगितलं की पत्र देऊन समोरासमोर त्याला 2-2 हजार फाईन लावायला लागणार आहे आणि ठराव करून देणार आहे. ठराव काय सांगाल जो मेन रोड आहे असा रोड कुठल्याही गावामध्ये नसतो. इचलकरंजीमध्ये कसा सण केला जाईल. आणि हे मी समजा मी आत्ता हे काढायला लागलो आहे माझ्या ठिकाणी 1 वर्षानं 6 महिन्याने दुसरा कोणतरी येईल त्यानंतर आणि हे निघणारच आहे. याला पर्याय नाही. जबाबदारी महापौर म्हणून पूर्ण इचलकरंजीच्या 5-7 लाख रुपयांची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे. हे होत असताना तुमचं पोटपाणी आहे, तुम्ही कर्ज काढला आहे, तुमचे हप्ते आहेत, याला म्हणजे बी मला जाणीव आहे. रस्ता फक्त मला सोडून हे रस्त्यापासून एवढं समजा अंतर गेलं त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कुठं बसणार सांगा. तुम्हाला आता जागा करून देतो. ते सुंदर